या लयलूटमध्ये 2.5 वर्षामध्ये सरकारने जी काही लयलूट केली, या लयलूटमध्ये जो काही आर्थिक निधी सरकारचा खर्च झाला, याच्यामध्ये जवळपास 45 ते 50 हजार कोटी सरकारच्या तिजोरीमधील खर्चिक झाले. आणि शिवाय मुख्यमंत्री 2.5 वर्षाचा कार्यकाल आणि निवडणुकीमध्ये पुन्हा सरकार आणायचे, यासाठी संपूर्ण महानगरपालिका असो, मुंबई महानगरपालिका असो, ठाणे महानगरपालिका असो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, उल्हासनगर अंबरनाथ असो की बदलापूर असो, या संपूर्ण महानगरपालिकांना आणि वसई विरार पालघरच्या महानगरपालिका असो, महाराष्ट्रातील नगरपालिका महानगरपालिकेला जो काही निधी वाटप झाला निवडणुकापूर्व, हा निधी अनियमित होता, नियमबाह्य होता. हा निधी जो वाटप झाली ती संज्ञा विकास कामांची नव्हती, तर या विकास कामांच्या आड नको असलेले प्रस्ताव सुद्धा बनवले गेले. आणि हे नको असलेले प्रस्ताव व अंतर्गत निविदा काढायच्या आणि त्या निविदा आपल्याच कंपन्यांना द्यायच्या आणि आपल्याच कंपन्यांकडून कोट्यावधी मलिदायांची टक्केवारी आपल्या खिशात घालायची. आज 2.5 वर्षामध्ये सरकारचे जे काही आर्थिक धोरण राहिलेलं आहे, या आर्थिक धोरणामध्ये सरकारला वाटलं की मी एवढा निधी वाटप केला, बहुउद्देशीय विकास कामांची प्रकल्पे, नॅनो रेल असेल, मेट्रो असेल, मेट्रो 1, 2, 3, 4, चौथा टप्पा मुंबई ठाणा दहिसरपर्यंत पसरला, वसई विरारपर्यंत पसरला, नंतर आता कल्याण डोंबिवलीपर्यंत जाणार आहे. तर अशा प्रकारचं मेट्रो आले, अंतर्गत कोस्टल रोड आले, ब्रिजेस झाले, टनेल आले अंतर्गत, मेट्रो नंतर फास्ट लोकल जे आता मोदींनी उद्घाटन केलं, फास्ट लोकल आली गुजरातपर्यंत, मुंबई ते गुजरात सुपरफास्ट लोकल, टिकुजिनवाडी घोडबंदर 2 टनेल, ठाणे ते नॅशनल पार्क बोरिवली कनेक्टेड, इकडे नाशिककडे जाताना भिवंडी ब्रिजेस, समृद्धी मार्ग येतोय, आता ठाण्याला पोचला, ठाण्याकडून आता मुंबईला पोचणार आहे. तर एकाच वेळी एकाच ठिकाणी असंख्य प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणे शहराच्या नगरीमध्ये, ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये चालू आहेत. हे विकास कामे करता करता जो पूर्वीचा घोडबंदर रस्ता होता, MMRDA कडून हस्तांतर करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात घेतला. चंद्रशेखर साहेबांनी तो रस्ता रुंदीकरण केला, डांबरीकरण केलं, त्याच्या 5 वर्षांनी कॉन्क्रिटिंगकरण केलं, त्याच्या 10 वर्षांनी पुन्हा रुंदीकरण केलं, त्याच्या 10 वर्षांनी पुन्हा सेवारस्ते केले गेले आणि त्याच्या काही कालांच्या वर्षाने हे सेवारस्ता पुन्हा घोडबंदर रस्त्याला जोडून विस्तारीकरण केलं गेलं. परंतु ट्रॅफिक समस्या काही कमी होत नाही. दिवसागाडीत आज ठाणे महानगरपालिका शहरातून दिवसागणित 1 लाख ट्रॅफिक येतो आणि जातो, 1 लाख ट्रॅफिक येतो आणि जातो. घोडबंदर ते अहमदाबाद रोड, मुंबई अहमदाबाद रोड गुजरातकडे जाणारा, घोडबंदर ते अहमदाबाद रोड, मुंबई ते अहमदाबाद रोड गुजरातकडे जाणारा आणि इकडे नाशिककडे जाणारा रस्ता आणि इकडे मुंबईकडे जाणारा रस्ता, हे जर रस्त्याचं जाळे पाहिलं गेलं तर प्रचंड प्रमाणात हेवी व्हेकल्स
गुजरातच्या बंदरवरून येतं, परत इथे उरणच्या बंदराकडे जातं. तर हे जे बहुसंख्य दळणवळणाची साधनं आहेत, हे बहुसंख्य दळणवळणाची साधनं आहेत. या साधनांमुळे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होतो. मुंबई अहमदाबाद रोड जॅम होतो. घोडबंदर फाउंटनचा रस्ता जाम होतो. मुंबई आनंदनगरच्या एकनाकाचा रस्ता जाम होतो. आता आनंदनगरचा ब्रिज मोठा केला तरी ट्रॅफिक मुंबईकडून ठाण्याकडे आणि ठाण्याकडून मुंबईकडे येताना जाम होतो. कारण आता समृद्धी मार्गाचं काम आनंदनगरच्या ब्रिजवरती चालू आहे. समृद्धी मार्गाचं काम आनंदनगरच्या ब्रिजवरती चालू आहे आणि सेवा रस्त्याच्या फुटपाथ गटारातून समृद्धी मार्गाचे कॉलम गेलेले आहेत झाडांजवळ. आज विकास कामे करताना किती निसर्गाचा ऱ्हास होतो, किती झाडांचा ऱ्हास होतो, किती झाडे तोडली जातात, किती झाडे लावली जातात, याचा काही अतापत्ता नाही.